राज्य शासनानं शेतकरी कर्जमाफी जाहीर केली आहे। त्याच धर्तीवर राज्य शासनानं आर्थिक विकास महामंडळ, महिला बचत गट आणि औद्योगिक कर्ज माफ करावीत अशी मागणी आरपीआय आठवले गटानं केली आहे। या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं। आरपीआय आठवले गटाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं। राज्य शासनानं शेतकरी कर्जमाफी जाहीर केली आहे। त्याच धर्तीवर आर्थिक विकास महामंडळ, महिला बचत गट आणि औद्योगिक कर्ज माफ करावीत अशी प्रमुख मागणी आहे। महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, वसंतराव नाईक, अण्णासाहेब पाटील अल्पसंख्याक अपंग आर्थिक विकास महामंडळ तसंच महिला बचत आणि स्वयंसहाय्यता गट, त्याशिवाय सहकारी संस्थांनी घेतलेलं औद्योगिक कर्ज माफ करावं अशी मागणी करण्यात आली। या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी जोरदार घोषणा देण्यात आल्या। दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेच्या जाचकाठी शिथिल कराव्यात, बौद्ध लेण्यांचं संवर्धन करावं, महागाई निर्देशांकाप्रमाणे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्यावी, स्वाधार योजना प्रभावीपणे राबवावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत। आंदोलनात प्राध्यापक शहाजी कांबळे, दत्ता मिसाळ, सतीश माळगे, संजय जिरगे, किरण माने, प्रवीण अजरेकर यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते।